कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कनी, अरे तिचं काय करतोयस आणि रडायला काय आलं तुला? अम्मा पारूमुळे हे समज झालंय। या समजाला पारू जबाबदार आहे। तरी तिला सांगितलं होतं बंगल्याच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही, पण नाही ऐकलं, केलं स्वतःच्या मनासारखं। तिला चांगली समज द्यायला पाहिजे। येऊ देत तिला, बघतो। आदित्य सर, करा सुरुवात। वाव, दिसायला तर खूप सुंदर दिसतंय। टेस्ट करून बघूया। आवडला? खूप टेस्टी आहे। पारू, कसं जमतं का तुला हे सगळं? म्हणजे घराबाहेर पडल्यापासून मी बघतोय तुझ्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन। कुठून शिकले का हे सगळं? माझ्या देवी आईंकडनं। इथं आल्यापासून देवी आईंकडनं ना मी लई काय काय शिकले आहे। त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, त्यांची शिस्त, समोर आलेल्या संकटांना असं धाडसाने सामोरं जायचं। त्यांच्या आयुष्यात ना किती बी अडचणी येऊ दे, त्यांच्याकडे त्याच्यावरनं काहीतरी उत्तर असतंच। समद्यांना जीव लावतात, कुणाचं काही चुकलं तर त्यांच्यावर रागवतात, पण त्यांच्यावर प्रेम सुद्धा करतात। समद्यांची काळजी घेतात, आणि हे समद मी माझ्या देवी आईंकडनं शिकले आहे। ओके, पण माझ्या पाण्यात अजून एक व्यक्ती आहे जी सेम आई सारखी आहे। कोणती? पारू, पारू, तू दादा, पारू दादा, जरा तुझ्या तुमचं पाय दादा, असू द्या। पाणी घ्या पटकन। अजून किती वेळ आहे वहिनी यायला? दिशा आदित्य यायच्या आधी वहिनी इथं आल्या पाहिजे तरच मज्जा आहे। वहिनी या ना लवकर। या आदित्यला ना एक स्वतःची डिग्निटी मेंटेन नाही करत। त्या स्टुपिड पारू सोबत फिरायला गेलाय। यू अशाने ना त्या आदित्यला पण पनिशमेंट मिळायला हवी, आणि त्या पारूला तर लाईफ टाइम लेसन मिळायला हवा। पण हे सगळं आता कोण करणार? हा, सासू मॉमला हे सगळं जर कळालं ना तर त्या काहीतरी स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊ शकतात। पण कोण सांगणार सासू मॉमला? आपण सांगायचं। इनफॅक्ट मी आताच सांगते, थांब। बोल दामिनी। मी ना आज खूप काम केलं घरी। अख्ख्या घरावर मी एकटीने लक्ष पण ठेवलं, मी आदित्यवर पण लक्ष ठेवलं, पण ना दामिनी नेमक्या शब्दात सांग काय झालंय ते। वहिनी काय आहे ना, किर्लोस्करांचा मोठा मुलगा आहे ना आपला आदित्य, आणि किर्लोस्कर कंपनीचा CEO पण आहे। पण तो एका मोलकरणी सोबत म्हणजे पारू बरोबर पळून गेला। मी त्याला कॉल केला होता वहिनी, पण त्याचा फोन इथंच आहे रूम मध्ये। दामिनी, तुला कळतंय तू काय बोलतेस ते? जरा तोंड सांभाळून बोल। काय काय झालं? वहिनी कळतंय मला, पण माहिती आहे वाईट आहे खूप, पण मी तरी काय करणार वहिनी?
ती पारू आहे ना, ती आपल्या आदित्यला घेऊन पळून गेलीये. आदित्य नाहीये रूम मध्ये, सकाळपासून गायब झालाय, गायब. वहिनी आई सॉरी आई. दामिनी काकू खरं बोलत होती. काय? मी बाहेर गेलो होतो. मला घरात बसून खरंच खूप कंटाळा आला होता, म्हणून मी बाहेर गेलो. मी पारूला सांगितलं की प्लीज मला बाहेर घेऊन जा, पण यात पारूची काही चूक नाही. म्हणजे तिने जे काय केलं ते माझ्या सांगण्यावरून केलं. आई सॉरी प्लीज. आदित्य, हे शेवटचं. इथून पुढे जर मला कळलं की तू काहीतरी लपवतोयस किंवा लपवलंयस तर मी परत असं नाही वागणार. आई तुझा शब्द माझ्यासाठी शेवटचा शब्द आहे. मी तुला नाही फसवणार परत कधी. प्लीज मला माफ कर. ठीक आहे, आराम कर. सॉरी. आराम कर. ओ माय गॉड. आईला जर वेडिंग शूटचं कळलं ना तर आईला ते लवकरात लवकर सांगायला हवा. तर जास्त वेळ तिच्यापासून लपून चालणार नाही. थांब. तिथंच थांब. बंगल्याच्या बाहेर जायचं नाही. हे पचवलं होतं ना तुला? पचवलं होतं का नाही? बाप. मारुती मामा, तुला जर का तुझ्या बापाच्या शब्दाची किंमत नसेल ना तर मला बा तरी कशाला म्हणतेस? मामा काय? मामा काय करताय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.